या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे सुद्धा अडचणीत आलेलं आहे। जनतेसमोर मान दाखवायला, तोंड दाखवायला स्वातंत्र्य लढ्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जागा नव्हती। 2 वेळा हे संपले। जनसंघ मुक्त भारत झाला, जनता पार्टी मुक्त भारत झाला आणि गांधीजींच्या तत्वावर आम्ही चालू म्हणून भारतीय जनता पार्टी काढली म्हणून थोडा लोकांनी विश्वास ठेवलेला आहे। आता तुम्ही लोकशाही आणि संविधान हे दोन्हीची पायमल्ली करता आहात। आता जर तुमचं पतन जनतेने केलं, आता जनता कशी करेल आम्हाला माहित नाही। पण एकीकडे कोर्टामध्ये महानगरपालिकेमध्ये ओबीसीचा मुद्दा प्रलंबित आहे। असं असताना जर आपण आज जर राज्य निवडणूक आयोग वाघमारे जर महानगरपालिकेची निवडणूक घोषणा करत असेल तर त्या 29 महानगरपालिकांपैकी काही नगरपालिका निवडणुका होऊ शकतात आहेत 2% आमच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा काढलेले आहेत। तर मग त्यांनी त्या पद्धतीने निवडणुका घ्याव्यात। आणि याच्यातनं एक मुद्दा हा पण दिसून येतो की कोर्टाला हे का करावं लागलं, तर बीजेपीला या जनतेशी, ओबीसी जनतेशी काही घेणं देणं नाही आहे। आम्ही म्हटलं होतं की तुम्ही जनगणना करा महाराष्ट्राने आणि एक मतानं आपण ठराव संसदेला पाठवू। आपलं डबल इंजिनचं सरकार आहे, नव्या शेड्यूलमध्ये टाकून घ्या। 65% 75% जे काय होईल, ज्याची लोकसंख्या असेल ओबीसीची, त्या सर्वांना न्याय भेटला असता। जास्तीत जास्त लोक या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत लढू शकले असते, पण तसं केलं नाही। या मुद्द्यावर काँग्रेस पूर्ण ताकदीने सरकारसोबत उभी आहे ओबीसींना न्याय देण्यासाठी। त्यांनी तसा ठराव केला नाही। 50%च्या वरती जाता येत नाही। इंद्रसानी केसचा निकाल आहे आणि या अडचणी जे आहे ते पकडून ठेवलेला आहे सगळ्या जनतेला आणि ओबीसी जनतेचा घात जो आहे तो बीजेपीनं केलेला आहे। काँग्रेसची तयारी एकदम चांगली आहे, पण बीजेपीची तयारी निवडणूक आयोगाने केलेली आहे। हा जनतेचा कौल दिसतोय का? जे आम्ही 11 लाख बोगस वोटर मुंबई महानगरपालिकेतले दाखवलेले आहे पुराव्यानिशी, ते काढले पाहिजेत। मतदार याद्या जे आहे तुम्ही SIR म्हणता, मग तुम्हाला जर साफसफाई करायची आहे तर त्याचं प्युरिफिकेशन योग्य पद्धतीने झालं पाहिजे, ते होत नाही ना। तुम्ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात का स्वतंत्र लढणार आहात? तर अनेक ठिकाणी सोबळाचा नारा दिला जातो। असं आहे, स्पष्टपणे या निवडणुकांसाठी अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिलेले आहे। एखाद्या महानगरपालिकेमध्ये जर सोबत जायचं असेल महाविकास आघाडी म्हणून तर हरकत नाही, आणि नसेलही जायचं तर तो तिथल्या स्थानिक नेत्यांचा निर्णय आहे। त्याच्या पाठीशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी राहील, याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही। पण तो पार्टनर हा इंडिया आघाडीचाच असला पाहिजे, ही सुद्धा त्याच्यामध्ये एक सिंपल साधी अट आहे। काही ठिकाणी अगोदरच्या निवडणुका झाल्या तर नगरपालिका, नगरपंचायत, त्या ठिकाणी युत्या मात्र किंवा आघाड्या मात्र खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या झाल्याचं बघायला मिळालं। हो, तिथे बऱ्याच ठिकाणी चिन्ह नव्हते, वेगळ्या आघाड्या करून वेगळ्या पद्धतीनं लढल्या गेलेला आहे। तो स्थानिक ठिकाणचा निर्णय, काही काही ठिकाणी अशा अपवादात्मक परिस्थिती असतात। पण हा जो नियम आहे की आपण करू शकता आघाड्या, स्वबळावरही जाऊ शकता, पण आघाडी करत असताना तो पक्ष जो आहे तो इंडिया आघाडीतला, महाविकास आघाडीतला असला पाहिजे। मुंबईमध्ये शिवसेना, राज ठाकरे आणि काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र लढणार का? मी आपल्याला किती स्पष्टपणे सांगितलं, आमची आघाडी त्याच्यासोबतच होऊ शकते जो इंडिया आघाडीचा किंवा महाविकास आघाडीचा घटक होतो। मी सांगितलं की तुम्हाला स्थानिक नेत्यांवर आम्ही संपूर्ण जबाबदारी दिलेली आहे। इंडिया आघाडीमध्ये आहेत का? इंडिया आघाडीमध्ये आहेत का? तर या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे राज्यामधल्या बहुप्रतीक्षित अशा